नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आता आपण पाहतो तिसरा विभाग, तो म्हणजे साहित्य प्रकार आणि त्याच्यामध्ये आहे कथा. ऑलरेडी पहिले 2 विभाग मी अपलोड केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण त्या विभागामध्ये जास्तीत जास्त मार्क्स कसे स्कोअर करायचे आणि प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं. सो आता आपण पाहतो आहे साहित्य प्रकार कथा. याच्यामध्ये तुम्हाला एकूण 10 मार्कांचे प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्ये कृती तिसरी जी आहे त्यात अकृती आहे. त्यातलं पहिलं आहे एका वाक्यात उत्तरे लिहा. यासाठी तुम्हाला एक उतारा दिला आहे, तो उतारा तुम्हाला वाचायचा आहे. त्याच्यावरती विचारलेली प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. 4 मार्कांसाठी हा उतारा आहे. तर आधी तुम्ही हवं तर उतारा रीड करू शकता, ठीक आहे. आता याच्यावरती तुम्हाला एका वाक्यात उत्तरे लिहायची आहेत 2 प्रश्नांची 2 मार्कासाठी य आणि र. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कथेतील संवादाचे वैशिष्ट्य लिहा 2 मार्कांसाठी. असं मिळून एकूण 4 मार्कांचा हा उतारा आहे. सो हवा तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही उतारा रीड करू शकता आणि मग आपण जे प्रश्न विचारलेले आहेत त्यांची उत्तरं बघूया. याच्यामध्ये जे काही प्रश्न विचारले जातात त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पर्सनल रिस्पॉन्स वगैरे असं काही नाही आहे. पटापट उत्तरं लिहून होतील असे हे प्रश्न आहेत. त्याच्यामुळे या विभागामध्ये कोणीही काही सोडायचं नाही आहे. सगळेजण सगळं काही लिहून येणार आहेत, कारण अतिशय छोटासा आणि मॅक्सिमम मार्क्स मिळवून देणारा असा हा विभाग आहे. आता याच्यामध्ये आहे एका वाक्यात उत्तरे लिहामधला पहिला प्रश्न, कथा उत्कर्ष बिंदूपर्यंत पोहोचण्यामागील कारण लिहा. आता इथे तुम्हाला ऑलरेडी आन्सर्स जे आहेत तर ते उत्तरामध्ये दिलेले आहेत, तुम्हाला फक्त शोधून लिहायचे. सो याचा आन्सर बघा काय आहे. कथेतील चांगल्या वाईटीचा संघर्ष कथेला उत्कर्ष बिंदूपर्यंत पोहोचवण्यामागील कारण आहे. नेक्स्ट आहे र. आता र प्रश्न काय आहे, कथेतील भाषा योजनेचे घटक लिहा. आता हे पण एका मार्कासाठी आहे, जास्त मोठं उत्तर लिहायची गरज नाही आहे. एका मार्कासाठी 2 ओळी पुरेशा असतात. सो कथेतील पात्र, त्यांचे स्वभाव आणि हा एका वाक्यात आहे त्याच्यामुळे पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचे, फक्त एक शब्द वगैरे लिहून यायचं नाही आहे, ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कथेतील संवादाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. हे 2 मार्कांसाठी आहे, त्याच्यामुळे 4 ते 5 ओळींचं उत्तर असलं पाहिजे. कथेतील संवाद हे चटपटीत, आकर्षक, वाचकाच्या भावाविश्वाला स्पर्श करणारे आणि कथानकाला प्रवाही ठेवणारे असतात. आता तुम्ही जर पाहिलं तर याच्यामध्ये म्हणजे पाठामध्ये ज्या काही ओळी आहेत तर त्याच ओळी याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला याची उत्तरं ही पाठामधून शोधून लिहायची आहेत, मनाने लिहायची नाहीत, ठीक आहे. सो दोन्ही पण प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पाठामध्ये मिळणार आहेत, त्यातूनच तुम्हाला शोधून लिहायचं आहे. त्याच्यानंतर कथानकाला प्रवाही ठेवणारे असतात. कथेतील पात्रांचे व्यक्तिमत्व कथेच्या संवादातून व्यक्त व्हायला हवे. कथेची भावनात्मकता संवादातून व्यक्त व्हायला पाहिजे, वगैरे वगैरे वगैरे, ठीक आहे. सो इन दिस वे तुम्हाला 4 मार्कांसाठी हा उतारा आहे. 4 पैकी 4 मार्क्स मिळवणं अतिशय इझी आहे, कारण सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला उतारामध्येच पाहायला मिळणार. फक्त एवढंच की कुठल्याही प्रकारचे खाडाखोड किंवा ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स नाही केल्या तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पण मिळतील. नेक्स्ट प्रश्न आहे यातीलच आ प्रश्न, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 6 मार्कांसाठी आहे. सो 4 प्रश्न आहेत, त्यातले कोणतेही 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत आणि ते पण प्रत्येक प्रश्न हा 3 मार्कांसाठी आहे. 3 मार्कासाठी जेव्हा प्रश्न असतो तेव्हा तुम्हाला उत्तर मिनिमम 8 ओळींच्या वर लिहायचं असतं, ठीक आहे. मिनिमम 8 ओळींच्या वर तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. आता 4 प्रश्न आहेत, कोणतेही 2 यातून निवडायचे आहेत तुम्हाला आणि तुम्ही उत्तर आठवण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला तसं हे उत्तर दाखवणार आहेच. सो आता या ठिकाणी तुम्हाला उत्तरं पाहायला मिळतात. पहिला जो आपला प्रश्न आहे तर तो होता की अनु व सुनीता यांच्यात निर्माण झालेला भावनिक बंध लिहा. आता हे लिहिताना तुम्हाला पूर्ण एक्सप्लेनेशन द्यायचं आहे की कधी हा भावनिक बंध निर्माण झाला किंवा तो प्रसंग काय होता, ती सिच्युएशन काय होती. लहान मुलांच्या वॉर्डमध्ये एकदा अनुची ड्युटी होती. 8-9 वर्षाच्या सुनीताला सकाळी पाहिजे, इथे य कुठून आलं, सकाळी ॲडमिट केले होते. तिच्या हातापायाला नळ्या लावल्या होत्या. ब्लड ट्रान्सफ्युजन, सलाईन, ऑक्सिजन इत्यादी हे सगळं काही तिच्या हाताला वगैरे लावलेलं होतं. ती लहानगी अनुला सारखी नळ्या काढा म्हणून विनवायची. अनुने पुढाकार घेऊन तिच्या सर्व नळ्या काढल्या आणि मग ऑक्सिजनची फक्त नळी ठेवली, वगैरे वगैरे वगैरे. सो हे सगळं तुम्हाला मेन्शन करायचं आहे की नेमकी तो एक भावनिक बंध किंवा ते नेमकं नातं कधी निर्माण झालं त्या दोघांमध्ये हे तुम्हाला सांगायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की बापू गुरुजींनी गावातील शाळेसाठी केलेले प्रयत्न तुमच्या शब्दांमध्ये लिहा. आता याच्यामध्ये त्यांनी जे काही केलं असेल गावासाठी वगैरे ते सगळं तुम्हाला लिहायचं आहे. जे काही त्यांनी चांगलं काम केलेलं आहे, योगदान दिलेलं आहे ते सगळं लिहायचं आहे. आणि म्हणूनच बापूंच्या प्रयत्नातून गावाला साजरे गाव हे पारितोषिक मिळाले. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे त्यांचं काम त्यांचं योगदान इतकं महत्त्वाचं आहे की त्याच्यामुळे गावाला एक नवीन ओळख मिळाली. सो त्याच्यामुळे तुम्हाला हे सगळं मेन्शन करायचं आहे. आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे, तो म्हणजे अनुच्या स्वभाव वैशिष्ट्यांचे वर्णन करा. आता इथे तुम्हाला अनुचा स्वभाव कसा आहे किंवा कशा पद्धतीने ती एक मेन लीड जी आहे त्या कथेमधली ती कशी आहे वगैरे हे सगळं तुम्हाला सांगायचं आहे. सो तुम्ही उत्तर वगैरे बघू शकता.
नेक्स्ट आहे की बोर्डिंगमधील मुलांचे बापू गुरुजींबद्दलचे प्रेम तुमच्या शब्दांमध्ये व्यक्त करा. सो या ठिकाणी तुम्हाला आन्सर पाहायला मिळते. तुम्ही जर पाहिलं असेल तर या 2च पाठांवरती प्रश्न कथेमध्ये विचारले जातात. त्याच्यामुळे तुम्हाला हे 2 पाठ नीट करायचे आहेत. आणि हा जो काही उतारा आहे तो तर तुम्हाला डिरेक्टली तिथे बघून तुम्ही उत्तर लिहू शकता उतारामधून. पण हे 2 पाठ तुम्हाला नीट करायचे आहेत. इव्हन तुम्ही कुठला एक जरी पाठ केला तरी पण तुम्ही त्यातले 2च प्रश्न सोडवायचे आहेत, राईट. आणि याच्यावरती तुम्ही पाहिलं तर बापूंच्या पाठांवरती 2 प्रश्न आहेत आणि अनुच्या पाठावरती 2 प्रश्न आहेत. मग या ठिकाणी तुम्ही कुठलाही एक जरी पाठ केला तरी पण तुम्ही आरामात 2 प्रश्न सॉल्व्ह करू शकता. सो असं थोडंफार लॉजिक लावून तुम्ही अभ्यास केला तर लास्ट मोमेंटला तर तुम्हाला बेनिफिट होईल. आणि कोणताही एकच पाठ केला तरी पण 2 प्रश्न सॉल्व्ह करता येतील असं पहा. तो जो काही एक पाठ कराल तो नीट करा. याच्यावरती तुम्हाला कुठल्याही प्रकारचा उतारा वगैरे येत नाही. जे काही प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत ते मनाने उत्तरं लिहायचे असतात. म्हणजे मनाने म्हणजे पाठाला अनुसरून, पण तुम्हाला काही पाहायला नाही आहे, याच्यामध्ये उतारा वगैरे नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला उत्तर शोधता नाही येणार, ठीक आहे. सो जर तुम्ही याचे जरी आन्सर्स लिहिले तरी पण ऑलमोस्ट अगदी परफेक्ट आन्सर असेल, लेंथ वगैरे परफेक्ट असेल तर साधारणतः 2.5 वगैरे मार्क मिळतात. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला 5 मार्क आणि इथे पूर्ण 4 पैकी 4 मार्क्स मिळतात. असं एकूण 9 ते 10 मार्क्स तुम्ही या विभागामध्ये स्कोर करू शकता. सो हा विभाग खूप इझी आहे आणि पटकन होणारा आहे. त्याच्यामुळे हा विभाग नक्की सोडवायचा आहे. नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे 4थ्या विभागावरती, जो की आपला आहे उपयोजित मराठी. तो सगळ्यांनी प्लीज हे सगळे व्हिडिओज पहा. तुम्हाला याच्यातून खूप फायदा होणार आहे. आणि प्लीज आपल्या मित्रांसोबत शेअर करा. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.